आयडियाने विनंती करते की आपण आपल्या प्रमुख म्हणण्याची ओळख करून द्या. मी 2009च्या समितीने माझ्यावर एक छान जबाबदारी टाकली. ते म्हणजे आजचे प्रमुख पाहुणे सौ शोभादादा आणि श्री सतीश पेंढारकर. पासून त्यांचं कायममध्ये त्याचं वास्तव्य राहत आलेलं आहे, परंतु अनेक वर्षांपूर्वी तो पुण्याला स्थायिक झाला आणि त्याचा कन्सल्टन्सीचा व्यवसाय आहे आणि सक्सेसफुल जॅपनीज कंपनी हा त्याच्या कन्सल्टन्सीचा मुख्य विषय आहे आणि अनेक विख्यात कंपन्यांना त्याची या विषयामध्ये कन्सल्टन्सी चालू असते. त्याची वांजीदाखल काही नावं सांगतो ते म्हणजे टाटा मोटर्स, महिंद्रा, एल&टी, मयूर शूटिंग वगैरे वगैरे. इकडे बोलतो बऱ्याच जणांना नुसतं दिसत नाही म्हणून नुसता आवाज करतो. बऱ्याच अति महत्वाच्या व्यक्ती कुठे बसले दिसतंय आवाज करतोय. अरविंदने मला पाहुणे हा शब्द वापरला तो मला थोडा खटला, कारण हा एक आपला कौटुंबिक कार्यक्रम आहे. मी इथलाच याच कुटुंबातला एक आहे, त्याची मला सदैव जाण्यावेळी आनंद आहे, अभिमान आहे. कारण जेव्हा मी इथे येतो तेव्हा माझी प्रगती मला आठवली आहे. सुरुवातीला मी पण इथे बसायचो आणि पडद्या बाजूला करून आम्ही बघायचो त्याचे कुठं चालले किती वेळ आहे ज्याचे मुलं करतायत. त्यावेळेस पडते जरा वेगळे होते, असे जास्त डार्क होते, मला असं दिसायचं नाही. त्यामुळे तो पडदा बाजूला करणारं कोणतरी असायचं. बऱ्याच वेळा आठवण पण असायचं काय चाललंय बघूया, किती तयारी आहे, किती वेळ लागेल. आणि जशी आम्ही मोठे होत गेलो तशी आमची प्रगती तशीच झाली. आधी सुरुवातीला इथे थोडं मागे 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 आणि मग शेवटी शेट्या वाजत मागेचं उभं आहे. तर हे सगळं माझ्या डोळ्यासमोर गेलं. आणखी सध्या जो कार्यक्रम चाललाय तसं मला वाटतं अगदी. मी कोणाला ते जज करायला आलो नाहीये, म्हणजे अजून तुमच्याला वाटतं की आपण कधीतरी केलं होतं, पण आज जे काही होत आहे ना आपलाच नाही. तर मला या कार्यकारी समितीचं कौतुक करायचंय की जे 55 वर्षापूर्वी सुरू झालं ते बरंचसं सध्याच्या त्याच्या अवस्थेमध्ये जागा बदलली असली, पण या कार्यक्रमाचं स्वरूप फार बदललं नाही. बरंचसं आमचं शिक्षण या इथे घडलेलं आहे. आज आम्ही काय काय जे आम्ही करतो त्याच्यामध्ये आम्हाला यशस्वी मानलं जातं. आमची कळण इच्छा आहे. आधी सुरुवातीला पुढे बसून मागे 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 इकडे जे ट्रेनिंग मिळालं मॅनेजमेंट ते फार थोड्या लोकांना बाहेरच्या ठिकाणी मिळू शकेल. या सकाळी जे वक्ते आले होते त्यांनी पण सांगितलं त्याचं इतर ठिकाणी बघायला मिळत नाही. तर हे जे स्नेहाचा करते आपल्याला ते अनुभवायला मिळतं. तर हा अनुभव प्रचंड महत्वाचा आहे. तुम्हाला आता कल्पना नसेल, पण तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला कळेल की ते आपल्याला इथे करायला मिळालं, इथे बघायला मिळालं, हे अनुभवायला मिळालं. तर हे जे काही इथे जे चांगलं चाललंय त्याच्याबद्दल मला पुन्हा एकदा सर्वांना कोशिश करायचं आहे की इथे जी व्यवस्था बसली आहे, म्हणजे लोक काम करतात. आधी आमच्या वरिष्ठांना वाटायचं ही मुलं पुढे चालू शकतील का, नंतर आम्ही सुद्धा जेव्हा काम करायचं तेव्हा आम्हाला वाटायचं ह्याच्या पुढे चालू राहील का. आणखी आज मी बघतोय तर हे सतत चालू आहे. ती पण आनंदाची गोष्ट आहे, तुला म्हणतो अभिमानाची गोष्ट. तर मला तुम्ही भावना म्हणू नका, पुन्हा अरविंदला विनंती करतो. आणि याचा अनुभव मला 3 वर्षापूर्वी आला की जेव्हा माझ्या मुलीचं लग्न झालं. मी पुण्याला होतो, पण इकडे त्यावरती इकडनं 25 जण उठून पुण्याला लग्नाला आलं. ते मी विसरू शकत नाही. कारण हे जे कौटुंबिक संबंध जिव्हाळ्याचे झाले घडतात ते अद्वितीय आहे. इतर ठिकाणी मला माझ्या तरी बघण्यात आले नाहीये आणि मी माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगतो. वेळ घ्यायचा नाहीये, पण एक माझ्या लक्षात आला
की आता तिकडे सारेगमप असा कार्यक्रम चालू असताना इथे सुद्धा ज्या नवीन पिढीने जे करून दाखवलं, गाणी म्हटली, तबला वाजवला, आपापल्या कविता सादर केल्या, सांस्कृतिक सुरू केला, कुठल्याही दृष्टीने इथे काय होत आहे आणि इथे काय होत आहे याच्यामध्ये फार फरक आहे असं वाटत. जे नवीन नवीन कलावंत आपल्याला पुढे आणायचे त्यांच्यासाठी इथे व्यासपीठ आहे आणि या प्रकारचे कार्यक्रम इथे पुढे चालू राहतील हे माझा याचा मला पूर्ण विश्वास आहे. पुन्हा मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. मला इथे बोलायला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. एवढं बोलून मी माझं भाषण करतो. किमया चव्हाण, दुसरी टू तिसरी उत्कृष्ट श्रेणी. हर्षदा कारंडे, तिसरी टू चौथी 87%. मैत्रेयी वळामे, तिसरी टू चौथी A grade. रोहित वैद्य, चौथीतून 5वी 95%. यश कुलकर्णी, चौथीतून 5वी A+ ग्रेड. यशस्वी गव्हाण, चौथीतून 5वी उत्कृष्ट श्रेणी. चौथीतील शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्रात 14वी. सानिया पाटील, 5वीतून 6वी 87%. रौनक चंदन, 6वीतून 7वी फर्स्ट ग्रेड. अनुप्रिया कारंडे, 6वीतून 7वी 88%. आदिश वैद्य, 10वीतून 11वी 83%. अद्वैत पिटकर, 10वीतून 11वी 90.6%. 94% आहे. प्रियांका कर्नलकर, 96%. Fourth ranker in Mumbai district division board. Second ranker in Mumbai. गंधारी कुलकर्णी, 10वीतून 11वी 93.38%. ऐश्वर्या श्रीखंडे, 10वीतून 11वी 89%. Yes, boss, I did this. आता कमिटीची बक्षीस. अशा कळणाऱ्या काकांची उत्तम अभिनयाबद्दल द्वितीय पारितोषिक असंभव. एकदा प्लीज. मातरम वंदे मातरम सुजला सुफला मलयज शीतला सस्यश्यामला मातरम वंदे मातरम वंदे मातरम
शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुण्यकुसुमिता श्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदा वरदा मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं। भारत माता की